राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवावा असा ठराव डोंबिवलीतल्या 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये करण्यात आलेला आहे आणि हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवावा असा ठराव डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनामध्ये मंजूर करण्यात आला आहे। ब्रेकिंग बातमी आत्ताची आपण पाहतोय आणि या सोबतच 27 गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं वगळण्यात यावीत अशा आशयाचा ठराव देखील मंजूर झालेला। ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय आत्ताची साहित्य संमेलनामध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवावा असा ठराव मंजूर करण्यात आलाय। रिपोर्टर शैलेश तवटे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। शैलेश, काय नेमकी माहिती आहे? अजिंक्य, या 3 दिवसाच्या या सगळ्या समारोपात कार्यक्रम जो आहे 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आणि राजकीय नाट्य या संदर्भात पाहायला मिळाले। 2 गोष्टी आहेत। राम गणेश गडकरींच्या पुतळ्याच्या संदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे, ज्या आरोपींना कडक शासन हवं अशी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे 30 मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जी गडकरींची मागणी आहे पानसरे असतील, कलबुर्गी असतील यांच्या संदर्भात तात्काळ ज्या आरोपींना शासन हवं अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी या ठरावाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केलेली आहे। पण या सगळ्या राजकीय या संमेलनामध्ये राजकीय नाट्य सुद्धा पाहायला मिळालं, कारण या संदर्भात अशी सुद्धा मागणी होती की या संदर्भात जो महाराष्ट्र शासनाने 7 सप्टेंबर 2016 एक डोंबिवली महानगरपालिका जी आहे त्या संदर्भात 27 गावं वगळण्याचा जो निर्णय घेतला होता, त्या संदर्भात नवीन महानगरपालिका तयार करण्यात यावी अशी मागणी होती। त्या ठरावाला कुठेतरी दुजारा दिलेला आहे आणि ती तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी या ठरावाच्या माध्यमातून केली गेली आहे। त्यामुळे हा राजकीय नाट्य सुरू झालं। तात्काळ महापौर राजेंद्र देवळेकर ते उठले, त्यांनी या संदर्भात सांगितलं की हे साहित्य संमेलन आहे, त्यामुळे कुठली राजकीय भूमिका घेऊ नका इथे। त्यामुळे हा जो निर्णय आहे जो सरकारचा वेगळा आहे, त्यामुळे संमेलनाचा काहीही संबंध नाही, त्यामुळे भूमिकाही वेगळी आहे। त्यामुळे शिवसेना जी आहे म्हणजे राजेंद्र देवळेकर आहे, बऱ्याच वर्षापासून या संदर्भातची भूमिका होती ती मौन होती आणि त्यामुळे आज कुठेतरी राजकीय नाट्य हे पाहायला मिळालं। निरंजन डावकर असतील त्यांनी सुद्धा या ठरावाला दुजोरा दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत साहित्य संमेलनामध्ये राजकीय नाट्य सुरू झालेलं आहे। बिलकुल शैलेश, थँक्यू, तू जी सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल। गडकरींचा पुतळा पुन्हा बसवावा अशा आशयाचा ठराव डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। ब्रेकिंग बातमी आत्ताची आपण पाहतोय।